शेतकरी मित्रांनो नमस्कार. यावर्षी भरपूर ठिकाणी कापसाच्या लागवडी ह्या वाढणार असं सध्यामध्ये चित्र दिसत आहेत. आपण जर शेतकऱ्यांना विचारलं तर कापूस लावणार की सोयाबीन, तर भरपूर शेतकरी म्हणतात कापूस लावणार. याचं कारण म्हणजेच सध्याच कापसाला भाव हा 10,000 प्लस गेलेला आहे. मग यावर्षी आपण कापसाची जात निवडत असताना अशी जात निवडायची जी लवकर येणारी आणि जास्त उत्पादन देणारी असेल. आता याच्यामध्ये भरपूर कंपन्यांकडे भरपूर व्हेरायटी आहे, परंतु यावर्षीचं वातावरण पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला अशी वाण निवडायची आहे जे लवकर येईल आणि जास्त उत्पादन देईल. मग असे वाण कोणते आहेत, तर आपण भरपूर ठिकाणी जवळपास 15 ते 20 कपाशीच्या वाणाबद्दल ही माहिती दिली आहे. तर शेतकऱ्यांचा प्रश्न होता की राशी कंपनीचं जे अमेज जे कापसाचं वाण आहे याबद्दल तुम्ही माहिती द्या. तर आज आपण राशी कंपनीच्या अमेज या कापसाच्या वाणाबद्दल माहिती पाहणार आहोत. नेमकं याचं वैशिष्ट्य काय हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजेच राशी कंपनीचं जे अमेज हे कापसाचं वाण आहे, तर या कापसाचं वैशिष्ट्य म्हणजेच मोठं बोंड आहे, सरकीचं प्रमाण जास्त आहे, वजनदार कापूस आहे, त्यामुळे लावायला काही हरकत नाही. लवकर येणारी व्हेरायटी असल्यामुळे आपल्याला दुसरं पीक घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जात नाही. तुम्ही ही कापसाचं वाण उपडून हरभरा किंवा गहू याची तुम्ही लागवड ही करू शकता. त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडीस हे वाण सहनशील आहे. 70% कापूस 2 वेचणीमध्ये घरी जातो, त्यामुळे आपण शेत सुद्धा लवकर हे खाली करू शकतो. दुबार पीक पेरणीसाठी आपलं शेत हे खाली होतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजेच याचं बोंड धारण करण्याची क्षमता ही खूप चांगली आहे. याला बोंड जास्त लागत असल्यामुळे आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं मिळते. झाड घेरदार आहे, त्याला फळफांद्या जास्त येतात, त्यामुळे आपल्याला उत्पादन सुद्धा जास्त मिळण्यासाठी हे मदत होते. लागवडीचे अंतर आपण 3.5 बाय 1 फूट, 3.5 बाय 2 फूट, 4 बाय 1 फूट, 4 बाय 2 फुटावर लागवडी करू शकतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजेच या कापसाचे बोंड हे उत्तम फुटतात, त्यामुळे मजुरांचा कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला जात नाही. तर शेतकरी मित्रांनो, या वर्षीचं वर्ष हे खराब आहे. अल्निनो असल्यामुळे पावसाचा अभाव राहू शकतो. कोरडवाहू मधील शेतकऱ्यांनी तर यावर्षी काळजीपूर्वक लागवड ही करायला पाहिजे. कारण यावर्षी आपल्याला सुरुवातीला पाऊस कमी आणि नंतर पाऊस जास्त असल्यामुळे आपण जर लेट व्हेरायटी लागवड केली तर आपलं इथे नुकसान हे होऊ शकतं. म्हणजेच पात्यांची गळवणे, बोंडांची सडवणे, बोंड सडणे, म्हणजे असंख्य आपल्याला समस्यांना समोर जावं लागू शकतं. त्यामुळे आपण यावर्षी कपाशीचं वाण निवडत असताना लवकर येणारे आणि जास्त उत्पादन देणारे वाण निवडा, जसे की राशी कंपनीचे अमेज. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या कपाशीच्या वाणाबद्दल माहिती पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.